तर हे टॉपिक तुमचं अनालिसिस ऑफ बीम मधलं आहे. तर फर्स्ट टाइप मध्ये शिकवलं होतं मी अल्टिमेट मोमेंट ऑफ रेस्टच काढायचं आणि त्याच्यानंतर इथं मॅक्झिमम युडीएल दिलेलं आहे. मॅक्झिमम युडीएलचा अर्थ काय? आपल्याला काय काढायचं आहे? लोड काढायचा आहे. लोड ऑन विच बीम? सिम्पली सपोर्टेड बीम. डायरेक्टली फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. ओके. तर इथं दोन पॅरामीटर इम्पॉर्टंट आहेत, हे आपल्याला काढायचे. पण इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक्सपोजर कंडिशन दिले. काय दिलं इथं? माइल्ड एक्सपोजर कंडिशन. मॅक्झिमम पोरं इथं चुकी करतात, घेतच नाहीत कव्हर. डायरेक्टली आपण कव्हर किती अज्युम करतो? किती अज्युम करतो? 40. नाही दिला तर किती अज्युम करतो आपण? 40 mm अज्युम करतो. पण सगळ्यात महत्वाचं इथं बीम जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तर आपल्याला पॅरामीटर्स किंवा त्याचे शेप्स वगैरे माहित होतात. तर याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल मी इथं रेनफोर्समेंट टाकलेत. किती रेनफोर्समेंट दिलेत? क्वेश्चन मध्ये 4 रेनफोर्समेंट आहेत, तर 4 रेनफोर्समेंट इथं टाकतो. तर हा जे व्हॅल्यू आहे सेंटर पासून तर एक्स्ट्रीम फायबर पर्यंत डिस्टन्स त्याला आपण डी डॅश म्हणतो. डी डॅशचा अर्थ काय? कव्हर. इफेक्टिव्ह कव्हर म्हणतो. आणि इथून आपण काय मेजर करतो? कोणता पॅरामीटर? इफेक्टिव्ह डेप्थ. ठीक आहे. या दोघांचं ऍडिशन होऊन काय भेटतो? ओव्हरऑल डेप्थ. लक्षात आलं? हेला आपण कॅपिटल डी म्हणतो आणि हे तुमचा विड्थ ऑफ बीम आहे. ठीक आहे. बट आता इथं हे पण माहित असणं गरजेचं आहे. या रेनफोर्समेंटच्या सरफेस पासून तर ह्या कॉन्क्रीटच्या सरफेस पर्यंतचा डिस्टन्स याला आपण म्हणतो, काय म्हणतो याला? सांगितलं होतं तुम्हाला, नॉमिनल कव्हर. काय म्हणायचं याला? नॉमिनल कव्हर. ठीक आहे. आता नॉमिनल कव्हर अकॉर्डिंग टू आयएस कोड्स आपल्याकडं किती आहेत व्हॅल्यूज? 5 एक्सपोजर कंडिशन्स आहेत. ते पण मी काढून देतो तुम्हाला. तर एक माइल्ड एक्सपोजर आहे, त्याच्यानंतर मॉडरेट, त्याच्यानंतर सिव्हिअर. मी लिहून दिलेत बहुतेक तुम्हाला. व्हेरी सिव्हिअर, सिव्हिअर अँड एक्स्ट्रीम अशा एक्सपोजर कंडिशन्स आहे तुम्हाला दिलेले. ठीक आहे. आयएस कोडने दिला आणि ह्याच्यावर तुमचा कोणता पॅरामीटर डिपेंड राहतो? एनसी. एनसीचा अर्थ काय? नॉमिनल कव्हर. लक्षात आलं? आता माइल्ड म्हणला तर कव्हर किती यूज करायचा? नॉमिनल कव्हर 20 mm. हे सगळ्या व्हॅल्यूज mm मध्ये 20, 30, 45, 50 आणि हे 75. हा क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. ठीक आहे. तर हा मला वेगळा वाटला, त्याच्यामुळे मी जी स्कीमचं क्वेश्चन बघितलं काल, तर हे वेगळं वाटलं. हे माहित नाही. तुम्ही डायरेक्टली काय अज्युम करता? डायरेक्टली 40 mm अज्युम करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता. बट 40 mm घेतला तरी तर चुकते. कसं काय? कारण की इथं कंडिशन दिला ना तुम्हाला, माइल्ड एक्सपोजर कंडिशन दिलेलं आहे. तर माइल्ड साठी किती आहे व्हॅल्यू? 20. आता 20 इथून तिथपर्यंत आहे. बट आपण यूज करताना जनरली किती यूज करतो? 40. ठीक आहे. डायमीटर पण दिलंय तुम्हाला. डायमीटर बार किती आहे? 20. मग आपल्याला इथून ते इथपर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एनसी मध्ये काय ऍड करावं लागते? 5/2. एनसी मध्ये काय ऍड करावं लागते? अर्ध डायमीटर ऍड करावं लागतं तुम्हाला. तर तुम्हाला सेंटर ऑफ द रेनफोर्समेंट टू द एक्स्ट्रीम फायबर मधला डिस्टन्स भेटतो आणि त्या पॅरामीटरला आपण काय म्हणतो? इफेक्टिव्ह कव्हर. लक्षात आलं? इफेक्टिव्ह शब्द हे आलं म्हणजेच काय? एक पर्टिक्युलर मटेरियल मधून, मटेरियलच्या सेंटर पासून आपण मेजरमेंट करतो अप टू एक्स्ट्रीम फायबर. लक्षात आलं? आता हे जवळचा फायबर आहे, त्याच्यामुळे आपण नॉमिनल कव्हर असं वर्ड दिलेलं आहे. तर नॉमिनल कव्हरचा अर्थ काय? नॉमिनल कव्हर इज अ डिस्टन्स बिटवीन सरफेस ऑफ द रेनफोर्समेंट टू द सरफेस ऑफ द कॉन्क्रीट, किंवा ह्याला आपण सॉफेट म्हणतो. तुम्ही सॉफेट वर्ड ऐकलं का कधी? बीसी मध्ये ऐकलं असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. सॉफेट. सॉफेट म्हणजे बॉटम सरफेस राहते. तर द डिस्टन्स बिटवीन surface of the reinforcement, bottom surface of the reinforcement to the bottom surface of the concrete of the given beam is called as nominal cover. आणि त्याला डी डॅश करण्यासाठी, इफेक्टिव्ह कव्हर करण्यासाठी तुम्हाला काय ऍड करावं लागतं त्याच्यामध्ये? 5/2. आता नॉमिनल कव्हर कोणत्या कंडिशन साठी यूज दिलेला आहे? माइल्ड. माइल्ड साठी किती व्हॅल्यू? 20. 20 प्लस
5/2 केलं तर तुम्हाला इफेक्टिव्ह कव्हर भेटतो. तर हे क्वेश्चन वेगळा होता त्याच्यामुळे घेतलं क्वेश्चन. ठीक आहे. तर बघा आता फर्स्ट काय पहिले गिवन डेटा बनवून घ्या क्वेश्चन मध्ये ॲज युजल जसं आपण सॉल्व्ह करतो या क्वेश्चनला टाइप 1 काय दिले आरसीसी बीम दिले. ठीक आहे. तर आरसीसी बीम साठी व्हॅल्यूज काय रेक्टँग्युलर बीम आहे तर 250 mm वाईड अँड 600 mm डीप. ठीक आहे. 250 mm वाईड वाईडचा अर्थ काय राहते बी ची किंमत आणि इथं डीप दिले मग कोणता येते कॅपिटल आहे का स्मॉल आहे कॅपिटल. लक्षात ठेवा डीप म्हणला की कॅपिटल. ठीक आहे. तर इथं कॅपिटल डी इक्वल्स टू किती 600 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट काय नंबर ऑफ बार्स दिले तुम्हाला किती आहेत 4 बार्स आहेत. डायमीटर कितीचा आहे 20 mm चा. ठीक आहे. मटेरियल दिले तुम्हाला मटेरियल M20 याचा अर्थ एफसीके ची किंमत किती 20 N/mm². आणि त्याच्यानंतर एफई 415 म्हणजे एफ वाय ची किंमत डायरेक्टली किती यूज करायची 415 N/mm². ठीक आहे. फाइंड आउट काय करायचंय फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला एमयू ची किंमत फाइंड आउट करायची फर्स्ट कंडिशन्स मध्ये आणि सेकंड कंडिशन मध्ये तुम्हाला डब्ल्यू यू ची किंमत फाइंड आउट करायची. कस काय डब्ल्यू यू कारण की तो वर्ड काय यूज केलेला आहे मॅक्झिमम युडीएल म्हणलाय मॅक्झिममचा अर्थ आहे अल्टिमेट. अल्टिमेट लोड राहतो. हे तुम्हाला मी सगळ्या क्लिअर करून दिलं अगोदर पॅरामीटर कोणते यूज करायचे काय नाही. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट क्लिअर झाला तर नॉमिनल कव्हर म्हणजे हे कंडिशन्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. कंडिशन दिलंय माइल्ड मॉडरेट कंडिशन दिला की लगेच काय करायचं तुम्हाला ह्या व्हॅल्यूज घ्यायचे पहिले एनसीचा व्हॅल्यू घ्यायचा त्याच्यामध्ये डायमीटर तुम्हाला दिलेला असतो ते अर्धा डायमीटर ऍड करून तुम्ही इफेक्टिव्ह कव्हर पहिले फाइंड आउट करायचं. आणि इफेक्टिव्ह कव्हर कशासाठी लागते टू फाइंड आउट इफेक्टिव्ह डेप्थ. लक्षात आलं. तर ह्याच्यामधून मी डायरेक्टली काय फाइंड आउट करू शकतो स्मॉल डी ची किंमत दॅट इज कॅपिटल डी मायनस काय राहते डी डॅश. बरोबर हा वाला रिलेशन आपल्याला यूज करावं लागतं. तर इथं सोल्युशन्स मध्ये ठीक आहे तर सोल्युशन मध्ये फर्स्ट काय दिलंय बीम इज सब्जेक्टेड ॲज बीम इज subjected to mild exposure condition. Now according to IS code nominal cover किती आहे माइल्ड ला 20 mm. ठीक आहे. therefore d dash that is effective cover काय द्यायचंय नॉमिनल कव्हर प्लस 5/2. नॉमिनल कव्हर 20 प्लस 5/2 चा अर्थ काय 20 डिवायडेड बाय 2 किती यूज करायचं इथं कव्हर 30 mm. ठीक आहे. आता डायरेक्ट याच्यामधून काय मी सांगू शकतो डी डॅश ची किंमत 30 mm. देअरफॉर स्मॉल डी कसं काढायचं कॅपिटल डी मायनस डी डॅश मग 600 मायनस 30 इक्वल्स टू 570. इथं सिल्ली मिस्टेक होते 4 मार्क जातात तुमचे एवढं स्टेटमेंट नाही लिहिलं. मग आपण जनरल काय घ्यायलो 40 मग इथं कंडिशन आलं तर कंडिशनच्या हिशोबाने घ्यायचं. आता आपण कोणता कंडिशन अज्युम केला होता 40 म्हणजे कोणता आहे तेच आहे कारण की 20 mm चा डायमीटर जनरल आपण अज्युमच केला. ठीक आहे. तर 20 डिवायडेड बाय 2 केलं तर 10 प्लस 30 केलं तर 40 येते. मग कंडिशन कोणता आपण कन्सिडर केला होता त्याच्यामध्ये हर एक प्रॉब्लेम मध्ये मॉडरेट वाला म्हणजे मीडियम रेंज. लक्षात आलं. तर ह्या गोष्टी तुम्हाला चेंजेस लक्षात आले पाहिजे. ठीक आहे. तर हे स्लाइड लिहून घ्या एवढं त्याच्यानंतर मी पूर्ण सोल्युशन सांगतो तुम्हाला. आता याच्यानंतर बाकीचं तर टाइप 1 सारखं सॉल्व्ह करायचं तुम्हाला. तर फर्स्ट स्टेप काय त्याच्यामध्ये दॅट इज डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस त्याला कशाने डिनोट करतो एक्सयू 0.87 FYAST डिवायडेड बाय 0.36 FCK बी. AST कसं फाइंड आउट करायचं n पाय बाय 4 इंटू 5 चा
स्क्वेअर. मग इथं N4 आहे. पाय बाय 4 इंटू 5 चा स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर. हे किती येते? 1256 ना? 1256 पॉईंट किती? 63 mm स्क्वेअर. त्याच्यानंतर एक्सयू देअरफॉर एक्सयू इक्वल्स टू 0.87. Fy किती दिलंय? 415. त्याच्यानंतर AST आहे 1256.63 डिवायडेड बाय 0.36. FCK आहे 20 ना? 25 FCK इंटू बी ची किंमत 250 ना? हा, चला कॅल्क्युलेट करा बरं. एक्सयू 252.05. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप काय राहतो? सेकंड, क्रिटिकल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. मग ते कशावर डिपेंड राहते? एक्सयू मॅक्स ग्रेड वर 0.46 डी ना? किती आहे? 415 आहे का? 48 डी. Fe 415 ला आपण 0.48 डी लिहितो. 0.48 इंटू डी ची किंमत 570. कॅल्क्युलेट करा. किती? 206. ठीक आहे. आता नेक्स्ट थर्ड स्टेप मध्ये काय करतो? कम्पेअरिंग करतो. कम्पेअरिंग एक्सयू अँड एक्सयू मॅक्स. एक्सयू लिमिट म्हणला होता का मी? एक्सयू मॅक्स लिहिला होता का एक्सयू लिमिट लिहिला? एक्सयू मॅक्सच लिहिला ना? हा, एक्सयू मॅक्स. नाउ ॲज एक्सयू 252.05 mm which is less than XU max. किती आहे व्हॅल्यू? 273.6 mm. Therefore, section is under reinforced. Under reinforced. Under reinforced. मग फोर्थ स्टेप काय? MU डायरेक्टली आपण MU कॅल्क्युलेशन करतो. आता MU साठी 0.87 Fy AST in bracket D minus 0.42 XU. तर हे 0.87. Fy ची किंमत 415, AST आहे 1256.63 इन ब्रॅकेट 570 मायनस 0.42 इंटू 252.05. चला कॅल्क्युलेट करा किती येते व्हॅल्यू. किती? 258 10 टू द पॉवर 6 न्यूटन एम एम. आणि ह्याला किलो न्यूटन मीटर करण्यासाठी आपण 10 टू द पॉवर 6 ना डिवाइड करतो म्हणजे 210.58 किलो न्यूटन मीटर असं लिहिता येतो आपल्याला त्या युनिट मध्ये. लक्षात आलं? आता नेक्स्ट काय? तुम्हाला मॅक्झिमम युडीएल विचारलं, बरोबर का? मॅक्झिमम युडीएल याचा अर्थ WU ची किंमत विचारलेली आहे. ठीक आहे. तर आपण काय इक्वेट करतो? MU इक्वल्स टू M मॅक्झिमम म्हणजे बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम पाहिजे तुमचं. मग इथं WU L स्क्वेअर डिवायडेड बाय कस काय हाच फॉर्म्युला, कारण की सिम्पली सपोर्टेड आहे त्याच्यावर युडीएल आहे. मग इथं MU ऍज इट इज बाकीचे व्हॅल्यूज टाकून टाका याच्यामध्ये. MU आहे तुमचा 210.58 इक्वल्स टू किलो न्यूटन मध्येच राहू द्या. आणि त्याच्यानंतर W इंटू एल ची किंमत किती आहे? स्पॅन किती दिलं तुम्हाला? 6 ना? 6 चा स्क्वेअर डिवायडेड बाय, चला WU ची किंमत कॅल्क्युलेट 46.79 कशामध्ये राहते? किलो न्यूटन पर मीटर मध्ये. ठीक आहे, किलो न्यूटन पर मीटर मध्ये राहते. सिंपल. फक्त स्टार्टिंगचा डाटा इम्पॉर्टंट होता सांगायचं. एक्सपोजर कंडिशन हे आजचा पॉइंट, एक्सपोजर कंडिशन. ओके. बाकीचे ऍज युजल जे स्टेप्स आपण यूज केलेत, ठीक आहे, ऍज युजल ते स्टेप्स आहेत.
आता इथं तुम्हाला पुढं विचारलं समजा सेफ लोड काढा किंवा सर्व्हिस लोड काढा, तर डब्ल्यू राहत होतो. मग डब्ल्यू काढण्यासाठी काय करतात, डब्ल्यू यू डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी किती राहते ते 1.5, त्याच्याने डिवाइड करायचं, ते कन्वर्ट होईल सेफ युडीएल मध्ये किंवा सेफ लोड मध्ये कन्वर्ट होईल. तर हे लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. एक्सयू मॅक्सिममचं व्हॅल्यू किती येते, एफ ई कोणत्या 415 साठी आत्ताच लिहिलंय 0.48D. ठीक आहे, तेच तुम्हाला प्रूफ करायचं आहे इक्वेशन्स घेऊन. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कशाचं विचारलं, तिथं अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्सचं विचारलं. ठीक आहे, तर अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स बॅलन्स साठी, आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ स्टील म्हणलं. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ स्टील म्हणलेलं आहे. तर बघा आता व्यवस्थित बघा बोर्डकडं, पहिले सेक्शन काढून घेऊ. हा फॉर एक्झाम्पल हे तुमचं बीम सेक्शन आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पॅरामीटर्स आपल्याला नोन राहतात, इफेक्टिव्ह डेप्थ, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कव्हर, नेक्स्ट आहे विड्थ, आणि त्याच्यानंतर हे ओव्हरऑल डेप्थ. आता स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढा. मी तुम्हाला ड्रॉ करून दिला होता स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढा. चला लवकर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढायचा लवकर. ठीक आहे, तर असं समथिंग काहीतरी डायग्राम आहे ते, बरोबर का. तर हा तुमचा फॉर एक्झाम्पल एक्सयू मॅक्सिमम आहे, आणि हे पूर्ण डेप्थ किती आहे, डी आहे. मग हा डेप्थ कॅल्क्युलेट करता येतो ना, टोटल डेप्थ मधून काय मायनस करायचं, एक्सयू मॅक्स, बरोबर का. एक्सयू मॅक्स, कारण की मॅक्स कशासाठी यूज केलं, कारण की कंडिशन दिलेलं आहे तुम्हाला हो ऑलरेडी, काय बीम कोणत्या कंडिशन मध्ये, बॅलन्स्ड कंडिशन मध्ये आहे किंवा सेक्शन बॅलन्स्ड कन्सिडर केलं. ओके, त्याच्यानंतर इथं व्हॅल्यूज आहेत कशाचे, ऍप्सिलॉन सीयूच्या. बघा किती व्हॅल्यू, 0.0035, करेक्ट आहे, 0.0035. आणि इथं तुमचं स्टीलचं आहे. ठीक आहे, तर किती आहे स्टीलचा, फॉर्म्युला आहे ते, फॉर्म्युला दिला होता तुम्हाला स्टीलचा, स्ट्रेन इन स्टील. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आय एस कोडने तुम्हाला हे व्हॅल्यू काढण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे, 0.002 प्लस 0.87 एफ वाय डिवायडेड बाय ES. हा वाला फॉर्म्युला आहे, करेक्ट आहे. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. मग 0.002 प्लस 0.87 एफ वाय ची किंमत किती आहे, 415 डिवायडेड बाय ES 2 into 10 to the power 5, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी स्टीलचा, बरोबर. चला कॅल्क्युलेट करा किती येते बघा, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा किती येईल, चेक करा. किती, 3.80 10 to the power -3. हे कशाची किंमत, स्ट्रेन इन स्टील, आणि हे कशाची किंमत, स्ट्रेन इन कॉन्क्रीट. ठीक आहे, अल्टिमेट स्ट्रेन इन कॉन्क्रीट म्हणलं तरी चालते. ठीक आहे, आता दोन्ही व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याकडे, 3.80 10 to the power -3. आता आपल्याला रिलेशन्स यूज करायचे. इथं दोन ट्रायंगल दिसतात ना, ठीक आहे, दोन ट्रायंगल आहेत. आता ट्रायंगल पहिले काय करतो मी, एक्सयू, ठीक आहे, एक्सयू मॅक्स डिवायडेड बाय एक्स डी मायनस एक्सयू, काय केलं मी, हाईट डिवायडेड बाय हाईट केलं. आता बेस डिवायडेड बाय काय करावं लागेल,
बेस करावं लागेल. ठीक आहे. तर इथं 0.0035 डिवायडेड बाय 3.80 10 टू द पॉवर -3 याची किंमत कॅल्क्युलेट करा किती येते बघा. किती? 0.92. ठीक आहे, 0.92. हे झालं तुमचं एक्सयू मॅक्स डिवायडेड बाय डी मायनस एक्सयू ची किंमत, एक्सयू मॅक्स ची किंमत. आता काय करायचं तुम्हाला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्सयू मॅक्स इक्वल्स टू 0.92 टाइम्स ऑफ डी मायनस एक्सयू मॅक्स. मग 0.92 डी मायनस 0.92 एक्सयू मॅक्स आणि हे झालं तुमचा एक्सयू मॅक्स. मग हा व्हॅल्यू निगेटिव्हचा इकडे आणल्यानंतर पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल. मग एक्सयू मॅक्स प्लस 0.92 एक्सयू मॅक्स इक्वल्स टू 0.92 डी. मग हे काय नाही म्हणलं तर इथं कोएफिशियंट किती राहते? 1 राहते. 1 प्लस 0.92 केलं तर हेच 1.92 एक्सयू मॅक्स इक्वल्स टू 0.92 डी. मग एक्सयू मॅक्स ची किंमत किती येईल? 0.92 डिवायडेड बाय 1.92 टाइम्स ऑफ डी. तर हा अप्रॉक्सिमेट 0. किती येते बघा, 0.478 समथिंग येतो. अच्छा 79 आहे एक्सयू मॅक्स. म्हणजे आपण अप्रॉक्स किती कन्सिडर करतो? हाच आहे फॉर्म्युला. ठीक आहे. तर असं डिराईव्ह करता येतो आपल्याला व्हॅल्यूज. कशावरून? या ग्राफ वरून. या ग्राफला आपण काय नाव दिले? कोणता? तर या ग्राफला नाव द्या स्ट्रेस स्ट्रेट डायग्राम. आता हे प्रॉब्लेम कोणाला सांगायचं नाही. ठीक आहे, हे असे प्रॉब्लेम्स येतात म्हणून कोणाला सांगायचं नाही हे. हा, नेक्स्ट डिराईव्ह करायचं फॉर्म्युला अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. झालं नाही? आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? डिराईव्ह करायचं कशाचं? अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. हा, एम यू मॅक्स असं लिहिलं तरी जमते. ठीक आहे, एम यू मॅक्स. आता 0.36 एफ सी के बी इन ब्रॅकेट डी मायनस 0.42 एक्स यू असा फॉर्म्युला दिला होता ना मी. हा वाला कॉन्क्रीटचा फॉर्म्युला दिला होता, 0.36 वाला फॉर्म्युला दिला होता. ठीक आहे. तर इथं बघा 0.36. आता मला एक गोष्ट सांगा, इथं मॅक्सिमम लिहिला तर एक्सयू पण काय करावं लागेल? मॅक्स करावं लागेल. बरोबर का? एक्सयू पण काय करावं लागेल? मॅक्स करावं लागेल. मग 0.36 एफसीके ची किंमत किती? एफसीके 20 आहे का? हा, बी ऍज इट इज डी मायनस 0.42. आता ग्रेड कोणता दिलाय तुम्हाला? 415. व्हॅल्यू आलेला आपल्याकडे ऑलरेडी 0.48 डी. करेक्ट आहे, 0.48 डी. आय थिंक बाहेर पण एक डी आहे का? आय थिंक बाहेर आहे वाटेल डी. हा, हा ओव्हर अँड फोर साठी. हा फॉर्म्युला बघा, चेक करा, हेच आहे का? सेम दिला होता. आय थिंक बाहेर पण बी डी असं काहीतरी आहे किंवा एक्सयू असेल. एकदा चेक करा, मी फॉर्म्युला दिलंय. थांबा थांबा, 0.36 एफ सी के बी एक्सयू असा होता, इन ब्रॅकेट डी मायनस 0.42 एक्सयू. हे वाला फॉर्म्युला होता. तिथं मी चुकून नाही लिहिला असेल, एक्सयू दिला नसेल तर इथं काय करा, मॅक्सिमम लिहून घ्या. ठीक आहे, इन ब्रॅकेट डी मायनस 0.42 एक्स
एक्सयू मॅक्स. ठीक आहे. तर आपल्याकडे मॅक्झिममची किंमत किती आली? एक्सयू मॅक्सची किंमत 0.48 डी. हे व्हॅल्यूज टाकून द्या. 0.36. FCK 20 आहे. बी ॲज इट इज 0.42 डी इन ब्रॅकेट डी मायनस 0.42 इंटू 0.48 डी. तर हे व्हॅल्यू पहिले कॅल्क्युलेट करा. जे व्हॅल्यूज दिसतात त्यांचं कॅल्क्युलेशन सांगा पहिले. ह्याचं का? 3.456 आणि बी इंटू डी असेल. ह्याच्यामधून मी काय कॉमन करू शकतो? डी. बाहेर एक डी आलं. मग 1 मायनस 0.42 इंटू 0.48 याची कॅल्क्युलेशन आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन कशासोबत? 3.456 सोबत. मग ह्या व्हॅल्यूला कशासोबत मल्टिप्लाय करायचं? 3.456 सोबत. किती येईल? 3.44 येतो का? चेक करा किती येईल व्हॅल्यू. 4.32 आलं का? चेक करा एकदा. हा, मल्टिप्लाय करायचं व्हॅल्यू. 1 मायनस 0.42 इंटू 0.48. हा, 2.756 समथिंग पुढं असेल. 2.759 बी आणि हे डी इंटू डी डी स्क्वेअर. मग हे 2.76 बी डी स्क्वेअर हे झालं तुमचं MU मॅक्सची किंमत बॅलन्स्ड सेक्शन साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आता अजून काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? पर्सेंटेज ऑफ स्टील. बरोबर का? हे सेकंड स्टेप लिहा आणि फर्स्ट स्टेप टाका. कुठे आहे ते? तर आता थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला पर्सेंटेज ऑफ स्टील कॅल्क्युलेट करायचा. आता कोणता फॉर्म्युला यूज करू तुम्ही सांग? पर्सेंटेज ऑफ स्टील कशामध्ये AST चं पॅरामीटर प्रेझेंट आहे? कशामध्ये? ह्याच्यामध्ये आहे का XU मध्ये? ठीक आहे. तर याच्यामध्ये AST दिसतो. तर बघा आता व्हॅल्यूज. आता मला फक्त एवढं काम करायचं आहे XU च्या जागी. कस काय? कारण की बॅलन्स्ड आहे. तर इथं 0 पॉईंट किती आलं आपलं व्हॅल्यू? 0.48 डी इक्वल्स टू बाकीच्या व्हॅल्यूज टाकून टाका. 0.87. FY ची किंमत 415. AST आहे अननोन व्हॅल्यू 0.36 किंवा 36 इंटू FCK आहे 20 टाइम्स ऑफ. तर मी काय करतो? AST डिवायडेड बाय BD एका साईडला ठेवतो. काय केलं मी? AST डिवायडेड बाय बी आणि हा डी डिनॉमिनेटर मध्ये घेतला. मग बाकीच्या व्हॅल्यूज मला एका साईडला घ्यावं लागेल, जे नोन व्हॅल्यूज नंबर्स आहेत त्या. तर काय करावं लागेल मला? 0.36 इंटू 20 इंटू 0.48 होल डिवायडेड बाय 0.87 इंटू 415. चला कॅल्क्युलेट करायची किंमत. 9.57 इंटू 10 टू द पॉवर -3. अच्छा 57 आहे का? बरं. AST डिवायडेड बाय BD. ठीक आहे. आता मला ह्याला पर्सेंटेज मध्ये सांगायचंय. ह्याला आपण काय करतो? आपण PT मध्ये सांगायचं असेल तर तिकडे 100 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. तर 9.57 10 टू द पॉवर -3 इंटू 100 करावं लागेल. हे व्हॅल्यू किती येते? 0.96 एवढंच आहे बघा. चेक करा. PT आपण एवढंच घेतो.
लक्षात आलं? तर हे डेरिव्हेशन्स आहेत, डेरिव्हेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे काहीतरी चेंज वाटायले, जे रेग्युलर आपण प्रॉब्लेम घेत होतो तसेवाले नाहीत. इथं फॉर्म्युलेज डिराईव्ह करायचे आहेत. तर डिराईव्ह म्हणला तर डिराईव्ह करावंच लागते तुम्हाला व्हॅल्यूज. लक्षात आलं का? तर इथं स्ट्रेन इन स्टील, स्ट्रेन इन कॉन्क्रीट दिलेला असतो ऑलरेडी. फक्त इथं स्ट्रेन इन स्टील साठी तुम्हाला फॉर्म्युला लावावा लागेल. हे फॉर्म्युला पाठ करायचं तुम्हाला. कोणता? 0.002 प्लस 0.87 FY डिवायडेड बाय ES. ES म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. माहित आहे तुम्हाला माइल्ड स्टीलचं 2 × 10⁵. ओके, म्हणजे स्टीलचं स्टँडर्ड व्हॅल्यू. बाकीचे हे डेरिव्हेशन. फक्त इथं आता व्हॅल्यूज कोणते चेंज होतात? जे फ्लक्च्युएटिंग व्हॅल्यूज कोणते आहेत? ग्रेड, ग्रेड ऑफ स्टील आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटचं ग्रेड, स्टीलचं ग्रेड चेंज झालं की व्हॅल्यूज चेंज होतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 500 आला तर 500 साठी एक्सयू मॅक्सची किंमत किती आली पाहिजे? 0.46. त्याच्यानंतर इथं व्हॅल्यू अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन बघा काय येतो. आणि त्याच्यानंतर फायनली इथं तर माहिती आहे आपल्याला किती आलं पाहिजे 500 साठी? 0. किती? 0.76. बरोबर का? हे व्हॅल्यूज दिले होते ना मी. 0.088 FCK, 0.048 FCK आणि 0.038 FCK. ठीक आहे. आता ह्याच्या अकॉर्डिंग पण हेच व्हॅल्यू येईल पर्सेंटेजचा. इथं टाका बरं, 20 टाकून मल्टिप्लाय करा, 0.96 येईल. चेक करा. तर हे व्हॅल्यूज ऑलरेडी माहित आहेत तुम्हाला, फक्त डिराईव्ह करायचे. कारण की हे 6 मार्काचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा 4 मार्काचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात डिराईव्ह करण्यासाठी. फॉर्म्युलेज डिराईव्ह जे स्टँडर्ड व्हॅल्यूज आपण प्रॉब्लेम्स मध्ये घेतो ते व्हॅल्यूज डिराईव्ह करण्यासाठी. ठीक आहे, चला लिहून घ्या. ते हे व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत, फक्त तुम्हाला इम्प्रोवाइज करायचं आहे. ओके, लिहा लवकर लवकर. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट स्टार्ट करू आपण. काल लिहिलेत ना थेरीज वगैरे, त्याच्यावरच्या प्रॉब्लेम स्टार्ट करू. किती वाजले? 10 वाजले. अजून 1 तास भरपूर प्रॉब्लेम्स होतात.